नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्या घरामध्ये सुख शांती असावी असा विचार प्रत्येकजण करत असतो. यासाठी ते वास्तूशी संबंधित सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला करताना पाहायला मिळतात. वास्तविक घरामध्ये शांती आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे अनेक मार्ग आहेत. या विशेष पद्धतींपैकी एक म्हणजे घरामध्ये हंसाच्या जोडीचं चित्र लावणं. हंस हे माता लक्ष्मीचं रूप असल्याचं म्हटलं जातं आणि ते सकारात्मक ऊर्जेचंही प्रतीक आहे. घराच्या मुख्य हॉलमध्ये म्हणजेच जिथे लोकांची वर्दळ जास्त असेल तिथे पूर्व किंवा उत्तर दिशेला असलेल्या हंसांच्या जोडीचं चित्र ठेवणं हे शुभ आहे. यामुळे अपूर्ण कामं पूर्ण होतात, घरातील कलह कमी होतो आणि तुम्हाला आर्थिक फायदा होतो. हे चित्र मुलांच्या वाचनाच्या जागी ठेवल्यानं त्यांचं मन शांत होतं, एकाग्रता वाढते आणि विचार करण्याची शक्तीही वाढते. घर हे केवळ राहण्याचं ठिकाण नसून तेथील ऊर्जा, दिशांचा प्रभाव आणि पंचतत्वांचं संतुलन हे एक मोठा संगम मानलं जातं. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहिल्यास कुटुंबामध्ये सुख, समाधान आणि समृद्धी नांदते. यासाठी सर्वप्रथम घर स्वच्छ, मोकळं आणि नीटनेटकं ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. घरामध्ये अनावश्यक, तुटलेल्या किंवा वापरात नसलेल्या वस्तू साठवून ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. त्यामुळे अशा वस्तू वेळोवेळी काढून टाकाव्यात. मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि उजळ ठेवावं, कारण याच दरवाजातून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते. दरवाजावरती शुभचिन्ह, तोरण किंवा स्वस्तिक लावणं हे शुभदायक मानलं जातं. स्वयंपाकघर, देवघर आणि झोपण्याची खोली या वास्तूतील महत्त्वाच्या जागा आहेत. स्वयंपाकघर अग्नीचं स्थान असल्यामुळे ते घराच्या आग्नेय दिशेला असावं आणि स्वयंपाक करताना व्यक्तीनं पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करूनच स्वयंपाक करावा. स्वयंपाकघरामध्ये स्वच्छता आणि सुव्यवस्था राखल्यास अन्नधान्याची कमतरता भासत नाही. देवघर ईशान्य दिशेला असणं हे शुभ मानलं जातं. देवघरामध्ये रोज पूजा, दीप प्रज्वलन आणि अगरबत्ती लावल्यानं घरातील वातावरण पवित्र आणि शांत राहतं. त्यानंतर झोपण्याची खोली दक्षिण आणि पश्चिम दिशेला असावी आणि झोपताना डोकं हे दक्षिण आणि पूर्व दिशेकडे असावं. यामुळे मानसिक स्थैर्य आणि आरोग्य लाभतं. घरामध्ये नैसर्गिक प्रकाश आणि हवा यांचा योग्य प्रवाह असणं अत्यंत आवश्यक आहे. खिडक्या आणि दरवाजे त्यासाठी मोकळे ठेवावेत, जेणेकरून सूर्यप्रकाश घरात येईल. घरामध्ये हिरवी झाडं लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. विशेषतः तुळस, मनी प्लांट किंवा बांबूचे प्लांट हे शुभ मानले जातात. पाण्याची गळती, तुटलेले नळ किंवा खराब वीज उपकरणं त्वरित दुरुस्त करून घ्यावीत, कारण यामुळे आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी येतात. घरामध्ये शांतता, प्रेम, स्वच्छता आणि सकारात्मक विचार ठेवणं देखील फार महत्त्वाचं आहे. योग्य दिशांचं पालन, शिस्तबद्ध जीवनशैली आणि श्रद्धा यांचा समतोल ठेवल्यास घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. त्याचबरोबर घरामध्ये या प्रकारचा फोटो लावल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्याचसोबत नोकरीला घरप्रमुखाला मानसिक शांतता मिळते आणि गृहिणीचा आत्मविश्वास देखील वाढतो. यामध्ये हंसांचं विशेष महत्त्व आहे. हंसांच्या दुधाच्या नियमानुसार हंस दूध आणि पाणी यांच्यामध्ये फरक करतात आणि दूध याचंच फक्त सेवन करतात. हे विवेक आणि पावित्र्याचं प्रतीक आहे. हंस हा देवी लक्ष्मीचं स्वरूप मानला जातो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या दैवी तत्वांचं प्रतीक मानला जातो. घराच्या प्रवेशद्वारावरती किंवा ज्या ठिकाणी लोकांची वर्दळ जास्त असेल अशा ठिकाणी हंस जोडीचं चित्र लावल्यानं घरात शांतता राहते. विशेषतः हे चित्र पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवलं तर अपूर्ण कामं पूर्ण होतात. घराचा गोंगाट कमी होतो आणि आर्थिक लाभ होतो. मुलांच्या वाचनाच्या ठिकाणी किंवा अभ्यासाच्या टेबलाजवळ हंसांच्या जोडीचं चित्र ठेवल्यास त्यांचं मन स्थिर राहतं आणि त्यांची विचारशक्ती वाढते आणि यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातील दूर होते आणि एकाग्रता वाढते. त्यामुळे गृहस्थाला आपल्या कामात शांती मिळते आणि गृहिणीचा आत्मविश्वास वाढतो. यामुळे कुटुंबामध्ये संयम, शांतता आणि चांगल्या नियोजनाचं वातावरण हे निर्माण होतं. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही हंसाच्या जोडीचं चित्र आपल्या घरामध्ये लावलं
तर अशा पद्धतीचे फायदे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच पाहायला मिळतात. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असतील तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.